नमस्कार मित्रांनो, आज शनिवार म्हणून आम्ही बेत आखला मासेमारी करण्याचा. त्यासाठी निघालो आम्ही जवळच्या नदीजवळ. तिथे जाताना चांगले असे नजारे पण दिसले. नदीकाठी पोहोचल्याक्षणी आम्ही आमचे गळ आणि फिरक्या सगळे काही साहित्य असेल ते काढून घेतलं. हा पाहताय गळ तुम्ही, जो मासेमारी करण्यासाठी आम्ही यूज करतो. त्याच्या खाली जो दोरा दिसतो त्याला तंदूस म्हणतात आणि ही शीस जी की त्या गळाला पाण्यामध्ये बुडण्यासाठी मदत करतं आणि हातामध्ये दिसते ती फिरकी. ती फिरकी आपण हातामध्ये घेऊन फिशिंग करायची आहे. त्यानंतर ह्या गळाला आपण गांडूळ लावणार आहे, कारण की ते मोस्टली खाणं जाणारं माशांचं फीड आहे. याला चंदगडी भाषेमध्ये काढूसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर एका पाठोपाठ एक सगळ्यांनी आपले गळ पाण्यामध्ये फेकायला सुरुवात केली. त्याची पण एक टेक्निक असते, ते तुम्ही पाहताय तुमच्यासमोर. पावसाचा तर भरपूर भडीमार होत होता, तरी पण पोरांची मासे पकडायची खास काही कमी होत नव्हती. वातावरण थोडंफार आल्हाददायक मध्ये मध्ये होत होतं आणि निसर्गाचं एक वेगळं रूप आम्हाला पाहायला भेटत होतं. नदीच्या पाण्याचा वेग तर इतका भयानक होता की त्यामध्ये मासे पकडणं थोडंफार अवघडीच होतं. तरी पण शुभमला एक वाम मासा सापडला. याला आमच्या भाषेमध्ये सुमाट पण म्हटलं जातं. हा मासा पाहताय तो मीडियम आहे मुळात, तरी पण याला पकडणं अवघड असतं. डायरेक्टली पकडायला जाल तर त्याचे काटे लागतील, म्हणून आम्ही टोपीच्या सहाय्याने त्याला पकडलं. आणि त्यानंतर त्याच्या अन्ननलिकेमध्ये जेव्हा तुम्ही वारा सोडाल त्यावेळेला तो जो सुमाट मासा आहे तो हिप्नोटाईज होतो. जिवंत असतो बट तो काही करू शकत नाही. आणि तुम्हाला वाटेल हा साप पकडला की काय यांनी, तर साप नाही हा. त्यामध्ये डिफरन्स असा असतो की शेपटी एक तर वेगळी असते आणि समोरचं त्याचं फेस जे आहे, तोंड जे आहे ते सुद्धा वेगळं असतं. यावरून सुमाट आणि बाकी सापामध्ये वगैरे फरक केला जातो. याचा कलर जर पाहाल तर तुम्ही सेम सापासारखाच दिसेल तुम्हाला. थोड्या वेळानंतर आम्हाला एक खेकडा पण दिसला, तर म्हटलं ह्याला तर कशाला सोडायचं, मेजवानीमध्ये याला पण ॲड करूयात. याची नांगे वगैरे बघून तर पहिल्यांदा फाटलीच होती, पण शुभमनं म्हटलं आता याचा पण खेळ करून टाकूया. याला पिशवीमध्ये टाकायचं तर ह्याचे नांगे आधी मोडावे लागतील, म्हणून हाताने नांगे मोडले त्याचे. कारण जर नांगे नाही मोडले तर ते बाकीचे मासे खाऊन टाकेल, म्हणून नांगे मोडले आणि त्यानंतर ह्याला आम्ही पिशवीमध्ये टाकून दिलं. त्यानंतर थोडेफार छोटे छोटे काटेवी मासे पण पकडण्याचा प्रयत्न केला आणि सापडले पण भरपूर सारे. हे मासे तळून फ्राय करून खायला एक वेगळीच मजा येते, कुरकुरीत लागतात आणि टेस्ट पण छान असते, म्हणून काटेवी मासे पण आम्ही खूप सारे पकडले. झाडावर पकडून तर ह्या पट्ट्यानं मासा पकडलेला दिसतोय तुम्हाला. त्यानंतर हे एवढे मासे आम्ही एका पानाच्या बिछाण्यावर टाकले. थोडेफार अजून पुढे सापडणार होते, पण हे वाम मासे आणि थोडेफार काटोळे मासे वगैरे टाकले. त्यानंतर थोड्या वेळानं पाहतो तर काय सापासारखं काहीतरी गळाला लागलं होतं आणि आमच्या सगळ्यांची फाटून हातामध्ये आली होती. कोणच जवळ जात नव्हतं. मग शुभ्याने जरासा पुढाकार घेतला आणि पुढे जाऊन पाहायचा प्रयत्न केला, तर त्याच्या हाताला तो वाम मासा लागला. हा खूपच मोठा मासा होता. आमच्या इच्छेपल्याड, आमच्या नजरेपल्याड एवढा मोठा होता तो. पहिल्यांदा सगळे घाबरले होते म्हणून हात लावायला जात नव्हते, पण शुभ्याने त्याला हातामध्ये धरलं आणि पहिल्यांदा म्हटलं रानातून बाहेर घेऊन जाऊया, नाहीतर पुढे पुढे पळून जाईल हा मासा. हा पाहताय तुम्ही किती मोठा आणि भयावह असा मासा आहे. समोर जेव्हा स्वतः पकडायला जाल तेव्हा तुम्हाला ते फील होईल. याचं तोंड पाहता आणि शरीरयष्टी पाहता या माशाची किती लांब आणि खूप मोठा आहे.